तर अकल्पे संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले पिसानी या संघाला. पहा मैदानाच्या आतमध्ये अकल्पे संघ सज्ज झालाय, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय आणि आघाडीचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. एका बाजूला अतुल तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश पाहायला मिळते. अकल्पे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या, विनंती असेल. तर खऱ्या अर्थाने मागच्या मॅचचा हिरो ठरतोय राहुल बादापुरे. खऱ्या अर्थानं अतिशय चांगली खेळी केली, 47 धावांचं योगदान मात्र आपल्या संघाला दिलं, बहादर अशी खेळी केली. म्हणूनच की काय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय राहुल बादापुरे, मॅन फ्रॉम कासानी या संघाचा खेळाडू. तर आपण पाहतो ही मोठी मॅच आहे. एका बाजूला अकल्पे तर दुसऱ्या बाजूला पिसानी संघाचे दोन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. स्ट्राईकवरती आपण पाहतोय डावखुरा फलंदाज ऋषिकेश गोगावले तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अतुल गोगावले. खऱ्या अर्थानं ऋषिकेशचा विचार केला तर ऋषिकेश अतिशय चांगला खेळाडू आहे, डावखुरा खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून, त्याचबरोबर चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. त्याच्या जोडीला नक्कीच आलाय मैदानाच्या आतमध्ये अतुल. खऱ्या अर्थानं जर अतुलचा विचार केला तर खऱ्या अर्थानं षटकारांचा किंग म्हणून ओळखला जातो. गतवर्षी आपण पाहिलं मानसरोवर या मैदानावरती या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा विक्रम केलाय. कास पठार विभागातील एक मोठं नाव आहे अतुल याचं. खऱ्या अर्थानं एक इतिहास रचला या अतुलने. 6 चेंडूमध्ये 6 बॅक टू बॅक षटकार खेचताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, फुल टॉसला माफी नाही, फुल टॉस चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय, बिग 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 षटकार 6 धावांसाठी. तर नक्कीच इथं कौतुक करावं लागेल ऋषिकेशचं. पहिल्या चेंडूवर मोठा समाचार पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खेचणारा भारतीय खेळाडू म्हणून एकमेव खेळाडू म्हणून ओळखला जाणारा वीरेंद्र सेहवाग हा दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता. आणि ह्या इनिंगमध्ये पहा पहिल्या चेंडूवरती ऋषिकेश गोगावले मात्र समाचार घेतलाय, पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला. ते मात्र अतिशय चांगला चेंडू होता, सन्मान देण्याचा प्रयत्न होता. फलंदाज थोडा बीट होताना पाहायला मिळाला, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय अंकुश. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला परंतु दुसरा चेंडू मात्र अतिशय चांगला पाहायला मिळाला, कमबॅक करताना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं ऋषिकेश एक डावखुरा फलंदाज आहे, मोठा फलंदाज आहे. अनेक फलंदाजाला यानं फलंदाजी करत असताना गोलंदाजांना चमकवताना पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच रिदममध्ये चेंडू जातोय सी कॉर्नर मध्ये, षटकार 6 धावांसाठी. तर कौतुक करावं लागेल ऋषिकेशचं. पहा कशा प्रकारे फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 2 षटकार याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. धावफलक जाऊन पोहोचलं 12 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 चेंडूमध्ये 12 धावा धावफलकावरती लावताना पाहायला मिळतोय पिसानी संघ. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ऋषिकेशचं. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 2 षटकार त्याच्या माध्यमातून आले. कौतुक आणि कौतुकाची थाप मात्र या षिकेशच्या पाठीवरती नक्कीच पडेल. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय अंकुश. पॉवर प्लेचं षटक थोडं महागडं ठरताना पाहायला मिळतंय. 2 षटकार या जरूर आले या चेंडूवरती. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय अंकुश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथं क्षेत्ररक्षण चुकी करतोय. चेंडू सरळ जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कार्पेंटच्या साहाय्याने 4 धावांसाठी. इथे मात्र पहा पुन्हा एकदा चौकार आला. खऱ्या अर्थानं ऋषिकेशचं कौतुक करावं लागेल. 2 षटकार आले त्यानंतर मात्र एक चौकार आला. धावफलक जाऊन पोहोचलो 16 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक हाताळताना मात्र ऋषिकेश मात्र बरसलाय. ऋषिकेशचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना पाहायला मिळतंय. तर खऱ्या अर्थानं थोडी चुकी होत्या अकल्पे संघाकडून. क्षेत्ररक्षण थोडं चुकीचं पाहायला मिळालं. तिथे मात्र चूक पाहायला मिळाली. चुकीला माफी नाही. एक चूक किती महागात पडली मित्रांनो. चौकार पाहायला मिळाला ऋषिकेशच्या बॅटमधून. धावफलक जाऊन पोहोचलं 16 या आकड्यावरती. तर पुन्हा एकदा सज्ज होते अंकुश. इथे पहा पुन्हा मोठा प्रहार केला जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स
तो बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. खरंच कौतुक करावं लागलं ऋषिकेशचं. पहा बॅक 2 षटकार आले, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार देखील आले. धावफलक जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय अंकुश. खूपच महागडं षटक पाहायला मिळतं. या अंकुशचं डावखुरा फलंदाज आहे आणि कौतुक करावं लागेल या ऋषिकेशचं. पहा 5 चेंडू खेळलेत, 20 धावा स्कोअर बोर्डावरती लागलेत. वैयक्तिक 20 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय 5 चेंडूच्या खेळीनंतर हा ऋषिकेश. कौतुक आणि कौतुकाची थाप मात्र या ऋषिकेशच्या पाठीवरती नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू खोदून काढलाय. चेंडूला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. धावफलक जाऊन पोहोचलं 21 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं जर पॉवर षटकचं आपण पाहिलं तर 21 धावा खर्च केल्या त्या अंकुशनं. अतिशय चांगली फलंदाजी केली. ऋषिकेश मात्र अंकुशवरती बरंच धावफलक जाऊन पोहोचलं 21 या आकड्यावरती. थोडं महागडं षटक आहे. जर सरासरी पाहिली तर या 21च्या सरासरीने जर धावफलक पाहिलं तर खरोखर या सरासरी तर 80च्या वरती धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. या सरासरीने जर पिसानी संघ खेळला तर नक्कीच आपल्याला 80च्या सरासरीच्या वरती आपल्याला पाहायला मिळेल धावफलक. तर नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपण पाहतोय ऋषिकेश, नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय अतुल आणि गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी अक्कलपे संघाकडून येतोय राहुल. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय बरसलाय वादळ मात्र आपल्या नावाचा डंका मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो ऋषिकेश. का मी आघाडीचा फलंदाज आहे, का मला आघाडीला पाठवलं जातं, याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश दाखवून देतोय. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. उत्खंड शिकेला घेऊन जाणारी मॅच, डोळ्याची पारणं फेडणारी स्पर्धा आपण पाहतोय. याची ध्येय याची डोळा. खऱ्या अर्थानं चांगली मॅच आपल्या समोर रंगते. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय राहुल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय राहुल. त्याचबरोबर मोठ्या ताकदीचा फलंदाज आपण पाहतो ऋषिकेश. अतिशय चांगला चेंडू होता. इथे मात्र चेंडू जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे. फलंदाजाच्या पॅडला चेंडू जातोय. एक लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावफलक जाऊन पोहोचलं 22 या आकड्यावरती. पहा इथे कमबॅक करताना पाहायला मिळतो राहुल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 धावा जरूर आल्या, परंतु त्यानंतरचा राहुल गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळताना पाहायला मिळाला आणि अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल, कारण स्कोअरबोर्ड अतिशय मोठ्या प्रमाणात धावफलक लागले. आता मात्र स्ट्राईकवरती येऊन उभा राहिलाय अतुल. खऱ्या अर्थाने षटकार किंग म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू स्ट्राईकवरती. अतिशय पहिला चेंडूवर मोठा प्रहार केला जातो. चेंडू जातोय बिग 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 षटकार 6 धावांसाठी. छत्रपती शिवरायांच्या तलवारीमधून केला जातोय प्रहार. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. एक सनसनीत आणि दणदणीत षटकार आपल्याला अतुलच्या बॅटमधून पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं अतुलला षटकार किंग का म्हटलं जातं याचं प्रत्युत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं मी वेळोवेळी या अतुलविषयी सांगेन. गतवर्षी जर आपण पाहिलं तर मानसरोवर या मैदानावरती या खेळाडूंनी बॅक टू बॅक 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचले. कास पटारावरती एक इतिहास रचला या अतुलने. आणि पहा या मॅचमध्ये देखील आल्या पहिल्या चेंडूवरती एक षटकार खेचला. मी षटकार किंग का आहे, मला षटकारांचा बादशाह म्हणून का म्हटलं जातं, याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं धावफलक जाऊन पोहोचला 28च्या घरात. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती राहुल. स्ट्राईकवरती आपण अतुलला पाहताय. नॉन स्ट्राईकवरती आपण ऋषिकेशला पाहताय. खऱ्या अर्थानं पिसानी संघ थोडा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा
फुलटॉस चेंडू, फुलटॉसला माफी नाही परंतु क्षेत्ररक्षण कावकरणाचा चेंडू खाली होतोय. इथे मात्र मोठा गडी कोसळला जातोय. अतुलला बॅक टू पेविलियन. खऱ्या अर्थानं अतुलला माघारी परतावं लागेल. फुलटॉस चेंडू होता परंतु फटका फसला गेला. कावकरणाचा क्षेत्ररक्षण तिथे आला, झेल पकडला गेला आणि अतुलला मात्र माघारी परतावं लागलं. पहिला पिसानी संघाचा गडी कोसळला गेला. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला परंतु दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झेल देऊन बसला गेला हा अतुल आणि अतुलला मात्र माघारी परतावं लागतंय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय नितीन. स्ट्राईक वरती आघाडीचा फलंदाज ऋषिकेश, नॉन स्ट्राईक वरती नवीन फलंदाज नितीन आणि अतुल मात्र माघारी परताना पाहायला मिळते. थोडा अतुलने नाराज करताना पाहायला मिळालं प्रेक्षकांना. एक षटकार जरूर खेचला परंतु दुसऱ्या चेंडूवरती झेल देऊन परतावं लागलं. तर पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी मार्ग करते. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू होता परंतु चेंडू जातोय गलीमध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. फेकी करेल, एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोहोचलं 29 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडू अजून शिल्लक आहेत. धावफलक जाऊन पोहोचलं 29 या आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. कृपया सुनील बादापुरे आणि विठ्ठल आयरे व्यासपीठावरती या, कृपया विनंती असेल आपल्याला. तो पुन्हा एकदा नितीन सज्ज होतोय फलंदाजी मार्कवरती. तर पहा पहिला चेंडू कार्पेंटच्या सहाय्याने मारला. इथे मात्र क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोहोचलंय 30 या आकड्यावरती. तर पहा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 धावा जरूर आल्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये राहुलने मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालं. एक गडी टिपला गेला परंतु एक षटकार जरूर आला. त्यानंतरचे चेंडू मात्र अतिशय चांगले पाहायला मिळतात या राहुलच्या गोलंदाजीमधून. पहा अतिशय चांगला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षण कोणतंही तैनात नाही. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलं 32 या आकड्यावरती. हा 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचलं 32 या आकड्यावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ असेल आणि जर धावफलक आपण पाहिलं तर 16च्या सरासरीने आहे. या 16च्या सरासरीने जर खेळला तरी पिसानी संघ 60च्या वरती धावसंख्या मजल मारू शकतो आणि मारावी लागेल कारण समोर एक अकल्पित संघ आहे, एक मोठा संघ आहे. धावसंख्या पिसानी संघाला मोठी उभारावी लागेल आणि ते करण्याचा प्रयत्न आहे. एका बाजूला नितीन आहे तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश पाहायला मिळते. स्ट्राईक वरती नितीन उजवा फलंदाज तर नॉन स्ट्राईक वरती आपल्याला डावखुरा फलंदाज ऋषिकेश पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अनिकेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी अनिकेत मात्र सज्ज होतोय. पायन BCCA कास पठार सातारा असोसिएशन यांच्या मार्फत आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये अतिशय चांगलं वातावरणामध्ये या स्पर्धा चालू आहे. चांगलं आयोजन आहे, चांगलं संयोजन आहे या स्पर्धेचं. तर गोलंदाजी मार्कवरती अनिकेत सज्ज होते. राईटम द ओव्हरचा मारा करेल. इथे मात्र वाईट चेंडू आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी वाईट +4 अशा 5 धावा मिळाल्या. खऱ्या अर्थाने इथे थोडं बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय अकल्पे संघ. एकही चेंडू झाला नाही परंतु 5 धावा मिळाल्या या चेंडूवरती. धावफलक जाऊन पोहोचलं 37 या आकड्यावरती. पहा इथं बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय अकल्पे संघ. ज्या धावा रोखण्याचं काम करावं लागेल परंतु इथं धावा येत आहेत आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं फक्त धावफलकावरती धावा लागणं गरजेचे आहे. त्या कशाही येऊ द्या, फक्त धावा येऊ द्या असं समीकरण म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथं मात्र पुन्हा एकदा श्री कॉर्नरचा चेंडू आहे पण श्री कॉर्नरच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू सरळ जातोय. षटकार, बिग षटकार 6 धावांसाठी. पहा नितीन देखील मैदानाच्या आतमध्ये बरसला जातोय. नितीनच्या बॅटमधून देखील एक मोठे फटके येताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं धावफलक जाऊन पोहोचलं 43 या आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक हाताळताना अनिकेत मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र अनिकेत देखील महागडे षटक पाहायला मिळते. अनिकेतचं
पहिल्या चेंडूवर 5 धावा आल्या तर नंतर दुसऱ्या चेंडूवर देखील 6 धावा आल्या. अशा एक चेंडू फेकला आणि 11 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय हा अनिकेत. तर इथे मात्र अतिशय चांगला चेंडू होता. चेंडू येतोय सी कॉर्नर मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोहोचलो 44 या आकड्यावरती. दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर धावफलक मोठ्या झपाट्यानं वाढताना पाहायला मिळतो. या पाठीमागचा सामना आपण पाहिला, कासानी संघाने तब्बल 84 धावा केल्या होत्या. आता मात्र धावफलक 3 षटक चालू आहे, तिसरं षटक चालू आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले 44 या आकड्यावरती. म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये मैदान मात्र फलंदाजासाठी अनुकूल आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला परंतु दुसरा चेंडू अतिशय चांगला फेकला गेला. राईट ओव्हरचा मारा करेल अनिकेत. इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अनिकेत मात्र आता कमबॅक करताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं जीवनामध्ये देखील कमबॅक करणं गरजेचं असतं मित्रांनो. कारण संकट येतात, संकट जातात, परंतु संकटांना सावरणं देखील तितकंच गरजेचं असतं. कमबॅक करताना पाहायला मिळाला अनिकेत. पहिला चेंडू वाईड गेला परंतु तदनंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आला परंतु तदनंतरचे 2 चेंडू अतिशय चांगले हाताळताना पाहायला मिळाले. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण तिथे येतोय, फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय 45 या आकड्यावरती. अजूनही तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाच्या खेळीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 45 या आकड्यावरती. एक गडी बाद झालाय. खऱ्या अर्थानं आघाडीचा फलंदाज अतुल बाद झाल्यानंतर या 2 खेळाडूंना मात्र संघाची जबाबदारी आहे आणि ही संघाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आवाज चांगला आहे परंतु ते कोणताही क्षेत्ररक्षण तैनात नाही. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण तैनात जाईल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्याच्या धावफलक पुढे सरसावतो. धावफलक जाऊन पोहोचलंय 47 या आकड्यावरती. नितीन देखील बरसला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतात. एका बाजूला ऋषिकेश तर दुसऱ्या बाजूला नितीन पाहायला मिळतोय. पिसानी संघाकडून सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो अनिकेत. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉनचा, फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचला 48 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या खेळी अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 या आकड्यावरती. 48 या आकड्यावरती. आपण पाहतोय 16ची सरासरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजूनही शेवटचं षटक मार्गस्थ होईल. हाणामारीचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये नक्कीच खेळावं लागेल, झुंजावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला नितीन तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी येतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय. एक हाणामारीचं षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये नक्कीच धावा येणं गरजेचं आहे. अजूनही 16 ते 17 धावा जर धावफलकावरती आल्या तर पिसानी संघ मजबूत आपल्याला पाहायला मिळेल. पहा इथे फुलटच चेंडू होता परंतु फुलटचचा इथे जास्त फायदा घेता आला नाही. ते मात्र चेंडू गेला, एक धाव पूर्ण केली गेली. धावफलक 1 ने पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलं 49 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं ऋषिकेशला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे कारण ऋषिकेश फॉर्ममध्ये आहे. ऋषिकेशला जर जितकी स्ट्राईक देता येईल तितकी स्ट्राईक देणं गरजेचं आहे कारण ऋषिकेशच्या बॅटमधून आपल्याला षटकार चौकारांची आतिषबाजी करताना पाहायला मिळतोय. हा ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. पहा अतिशय चांगला चेंडू होता परंतु इथं वाईडचा इशारा येतोय. पंच दंडित करतात गोलंदाजाला. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचले 50 या आकड्यावरती. हाफ सेंचुरी लागते पिसानी या संघाची धावफलकावरती. कौतुक आणि कौतुक करावं लागेल पिसानी या संघाचं. जर ऋषिकेशने 3 षटकार मारले तर शंकर भोसले यांच्या माध्यमातून आपल्याला 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. इथे मात्र चेंडू जातोय सी कॉर्नर मध्ये येतोय. तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षण तैनात नाही. चेंडू सरळ ट्रायल होतोय 4 धावांसाठी. या चेंडूवरती खऱ्या अर्थानं 4 धावा येत्या. ज्या
फटक्याची गरज होती तो फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये आला आणि 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 54 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये 1-2 जर फटके मोठे आले तर मात्र पिसानी संघ वर्चस्व ठरू शकतो, कारण हे मैदान जर आपण पाहिलं तर फलंदाजासाठी अनुकूल आहे. धावफलक मोठ्या धावा मात्र या मैदानावरती अतिशय मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. तर इथे मात्र फुलटॉस चेंडू, फुलटॉसला माफी नाही. चेंडू सरळ वन बाउंस सीमारेषे पार काव कॉर्नरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो 4 धावांसाठी. या 4 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 58 या आकड्यावरती. जर अजून एक चौकार आला या ऋषिकेशच्या बॅटमधून तर शंकर भोसले यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चेंडू द्या कृपया विनंती असेल. तर विनोद गोगावले यांच्याकडूनही 501 रुपयांचं पारितोषिक असेल. पहा बाजारामध्ये जर आपण चेंडूचा घेतला तर तो 70 रुपयांचा असतो, परंतु या चेंडूवरती या चेंडूची प्राइज असेल 1000 रुपये. जर ऋषिकेशने चौकार मारला तर ऋषिकेशला 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळलं जाईल. कृपया पहा मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. धावफलक 1 ने पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलं 59 या आकड्यावरती. पहा खऱ्या अर्थानं हा चेंडू असेल 1000 रुपयांकरता. शंकर भोसले आणि विनोद गोगावले यांच्याकडून जर या चौकारासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. हा चौकार आला तर नक्कीच ऋषिकेशला 1000 रुपये मिळतील. इथे मात्र फुलटॉस चेंडू, इथे मात्र फुलटॉसला माफी नाही. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. इथे मात्र 1000चं पारितोषिक मिळतंय ऋषिकेशला. खऱ्या अर्थानं कौतुक आणि कौतुक करावं लागेल ऋषिकेशचं. धावफलक जाऊन पोहोचलं 65 धावांवरती जाऊन पोहोचलंय. या षटकावरती 1001 रुपयांचं पारितोषिक आलंय. गावावरून ग्रामपंचायत पेठरी अनावळे यांच्याकडून सरपंच पदी निवड झालेल्या अमोल जाधव यांच्याकडून इथे मात्र क्लीन बोल्ड होतोय. पहा खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ऋषिकेशचं. धावफलक जाऊन पोहोचलं 65 या आकड्यावरती. ऋषिकेशचं मात्र कौतुक करावं लागेल. मन जिंकलेत या खेळाडूने. तर इथे मात्र धावफलक जाऊन पोहोचले 65 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश जाताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं टाळ्यांचा कडकडाट होतो या ऋषिकेशसाठी. 2000 रुपयांचं पारितोषिक आलं या ऋषिकेशसाठी. या पाठीमागचा जो षटकार खेचला त्या षटकारासाठी गावावरून पारितोषिक आलंय अमोल जाधव यांचं. आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच देखील अमोल जाधव झाले आणि अमोल जाधवच्या माध्यमातून ऋषिकेशला एका षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक लागलं होतं. त्याचबरोबर विनोद गोगावले यांच्याकडून 500 रुपये, त्याचबरोबर शंकर भोसले यांच्याकडून 500 रुपये, असं 2000चं कॅश प्राइज या ऋषिकेशला मिळालंय. तर तदनंतर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहा मैदानाच्या स्ट्राईकवरती आकाश माने सज्ज होतोय, तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अक्षय. तर इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग. इथे पहा आखो टप्प्याचा चेंडू, इथे चेंडू होतो फाईन लेग मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे थर्डमॅनचं. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे पहा काय मैदानाच्या आतमध्ये घडतंय. इथे मात्र विकेटचं पतन होतंय. 1 धावावरती समाधान मानावं लागतंय पिसानी संघाला. धाव फलक जाऊन पोहोचलं 66 या आकड्यावरती. तर 24 चेंडूमध्ये 67 धावांची गरज असेल अकल्पीय संघाला. पहा इथे मात्र ऋषिकेशला मात्र इथे प्राइज दिलं जातंय. एका षटकारासाठी 1000 रुपये अमोल जाधव यांच्याकडून आलंय. तर 501 रुपये आणि 501 रुपयाचे 2 1001 रुपयांचं क्रॅश प्राइज आलंय अमोल जाधव यांच्याकडून. कौतुकाची थाप मारतो इथं ऋषिकेशच्या पाठीवरती पडताना पाहायला मिळते. पहा अतिशय चांगली फटकेबाजी केली, मन जिंकली या खेळाडूने. ऋषिकेशचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाली. यानंतर एकेव संघाचा कर्णधार, त्याचबरोबर कासानी संघाचा कर्णधार आपण इथे व्यासपीठावरती या.
अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला। या सामन्यामध्ये पिसानी संघाने 24 चेंडूमध्ये 66 धावा कुठल्या गेल्या आणि खऱ्या अर्थानं ऋषिकेशचं कौतुक केलं गेलं। ऋषिकेशला एका षटकावरती 1001 रुपयाचं प्राइज लागलं होतं आणि खऱ्या अर्थानं ऋषिकेशला ते दिलं देखील गेलं। पिसानी संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या। विनंती असेल अक्कलपे संघाला आपले आघाडीचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे आहेत। विनंती असेल इथे मात्र आपण पाहतोय मित्रांनो BCCA कास पठार सातारा 22 गाव 14 गाव क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य दिव्य स्पर्धा। तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मित्रांनो या दुपारच्या सत्रामध्ये एका बाजूला पिसानी तर दुसऱ्या बाजूला अक्कलपे। पिसानीने नाणेफेक जिंकली फलंदाजी केली होती आणि फलंदाजीमध्ये 24 चेंडूमध्ये 66 धावांची चांगली खेळी केली आणि अक्कलपे संघासमोर टार्गेट ठेवले 67 या धावांचं। खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर गावावरून या स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय। गणेश माने ग्रामपंचायत निवडणूक सदस्य पेटरी अनावळे यांचा देखील कॉल आला होता या स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना पाहायला मिळाल्या। त्याचबरोबर अमोल जाधव यांचा देखील शुभेच्छा देताना पाहायला मिळाल्या आणि खऱ्या अर्थानं गावावरून शुभेच्छा देताना देखील कॅश प्राइज दिलं गेलं। या ऋषिकेशला अमोलच्या माध्यमातून कॅश प्राइज दिलं होतं ते देखील इथं ऋषिकेशला मिळालं देखील। खऱ्या अर्थानं खूप खूप शुभेच्छा असतील या ऋषिकेशला आणि खूप खूप या स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील येत आहेत। कौतुक करेन मी या स्पर्धेच्या आयोजकांचं कारण अतिशय चांगली स्पर्धा इथे आयोजित केली। सर्वांची प्रेक्षकांची मनं देखील इथे जिंकले जात आहेत। खास करून गावावरून देखील इथे कॉल येत आहेत स्पर्धेला शुभेच्छा देखील येत आहेत। अतिशय चांगलं आयोजन आहे चांगलं नियोजन देखील आहे। तर इथे स्पीडअप करा मित्रांनो। पहा गोलंदाजी मार्कवरती अतुल सज्ज होतोय आणि फलंदाजी वरती सज्ज होतोय अक्कलपे संघाचा राहुल नॉन स्ट्राईक करतोय आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईक करतोय आपण पाहतोय किरण। कृपया कासानी संघाचा कर्णधार त्याचबरोबर एकयू संघाचा कर्णधार आणि पिसानी संघातील आणि अक्कलपे संघाचे 2 खेळाडू इथे मात्र चिट्स पाडल्या जात आहेत। विनोद गोगावलेंना विनंती असेल विनोद गोगावले आपण व्यासपीठावरती या। इथे चिट्स सोडवल्या जात आहेत एका बाजूला एकयू दुसऱ्या बाजूला कासानी आणि या विजेता संघ होतील इथे मात्र चिट्स पाडल्या जात आहेत। तर इथे मात्र पहा एका बाजूला इथे मात्र अतिशय चांगला चेंडू आहे काव कॉर्नर मध्ये चेंडू येतोय तिथे मात्र क्षेत्ररक्षक ऋषिकेश येतोय फ्री किक करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात। धावफलक जाऊन पोहोचले धावफलक जाऊन पोहोचलं 2 या आकड्यावरती। तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी अतुल गोलंदाजी मार्कवरती येतोय। पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी अतुलला आमंत्रण केलंय। तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अतुल ट्राय करतोय आपण पाहतोय इथे मात्र पहा अतिशय चांगला चेंडू आणि या चांगल्या चेंडूला मोठा प्रहार केला जातोय। आगळा वेगळा चौकार आपल्याला पाहायला मिळाला। दुसऱ्या चेंडूचा चांगला समाचार घेतला आणि ते मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी। या 4 धावेने धावफलक पुढे जातोय धावफलक जाऊन पोहोचलं 6 या आकड्यावरती। तर किरण अतिशय चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थाने किरणला खेळावं लागेल झुंजावं लागेल आणि संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल कारण 24 चेंडूमध्ये 66 धावांचा पाठलाग करताना खऱ्या अर्थाने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। पहा चांगला चेंडू इथे मात्र अक्कूट टप्प्याचा चेंडू होता। अक्कूट टप्प्याच्या चेंडूवरती बिग षटकार 6 धावांसाठी। इथे मात्र अतुल थोडा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय। तर नवीन चेंडू द्या पहिलं षटक आहे कृपया इथे मात्र धावफलक जाऊन पोहोचलो
12 या आकड्यावरती. पहा इथं थोडं अतुल महागडं षटक फेकताना पाहायला मिळतोय. पहा 3 चेंडूंचा समाचार झाला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि 3 चेंडूमध्ये धावफलक जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल किरणचं. खऱ्या अर्थानं एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळते थोडं पिसानी संघ खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी केल्या, त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी दाखल करावी लागेल या पिसानी संघाला, कारण तितकाच मोठा संघ आहे. अकल्प संघाची जर आपण बॅटिंग लाईन पाहिली तर अतिशय चांगली आहे. पहा किरण एका बाजूला संघर्ष करतोय, झुंजतोय मैदानाच्या आतमध्ये. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत कोळघर विरुद्ध जांभूळमोरे. अ गटातील हा सेमीफायनल साठी खेळवला जाणारा. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू होता, कमबॅक करताना पाहायला मिळालं. धावफलक 1 धावेने पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलं 13 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोअरबोर्ड. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत कोळघर विरुद्ध जांभूळमोरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपला नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. पहा अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय अतुल. पहा एक चौकार एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतरचे चेंडू मात्र अतिशय चांगले हाताळताना पाहायला मिळाले. धावफलक जाऊन पोहोचलो 13 या आकड्यावरती. तर पहा मोठे अपील केली जाते, परंतु दात फेटाळून देतात पंच. अतिशय चांगली नजर आहे, चांगला आपल्याला पाहायला मिळते पंचांची कामगिरी. धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा षटक हाताळतोय अतुल. एक चौकार एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतरचे चेंडू अतिशय अतुलने चांगल्या पद्धतीने हाताळले. धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 17च्या सरासरीने खेळावं लागणार आहे मैदानाच्या मध्ये. प्रति षटक 17 ही धावसंख्या अकल्पे संघाला उभारावी लागेल आणि धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. पाहिजे अतिशय चांगला चेंडू बाहेरचा होता, परंतु बॅटची कडा लागली नाही, ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 1 ओव्हर पूर्ण झाली. एक षटक इथं पूर्ण झालं. एका षटका अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. पहा एक षटकार एक चौकार जरूर आला अतुलला, परंतु त्यानंतरचे चार चेंडू आपण पाहिले अतिशय चांगले पाहायला मिळाले. कमबॅक केलं आणि धावफलक जाऊन पोहोचलं 13 या आकड्यावरती. पहा अजून एकही विकेट गमावली नाही अकल्पे संघानं. ते देखील अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. एका बाजूला किरण मात्र मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय, संघर्ष करतोय, आपल्या संघासाठी झगडताना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय तर नवीन गोलंदाज येतोय ऋषिकेश. स्ट्राईक वरती आपण पाहतोय राहुल. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय किरण आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ऋषिकेश. ज्या ऋषिकेशने मात्र फलंदाजी अतिशय चांगली केली, प्रेक्षकांची मनं जिंकली, तो मात्र आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. एक डावखुरा गोलंदाज असेल, ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी करेल का हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. इथे रिव्हर्स फटका मारण्याचा अटेम्प्ट, या रिव्हर्स वरती मात्र षटकार चढवला होतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. बिग षटकार. पहा रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि अतिशय चांगला रिव्हर्स फटक्यावरती षटकार आला. धावफलक जाऊन पोहोचलो 19 आकड्यावरती. खऱ्या अर्थानंतर आपण जर रिव्हर्स फटक्याचा जर विचार केला तर रिव्हर्स फटका हा दुधारी फटका असतो. लगा तो आबाद नाही तो बर्बाद असं क्रिकेटमध्ये म्हणलं जातो. परंतु ह्या षटकावरती 6 धावा आल्या आणि धावफलक झपाट्याने वाढलं. धावफलकावरती जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. कोणतंही नुकसान अजून अकल्पे संघाला मिळालेलं नाही. अतिशय चांगली फटकेबाजी करतोय. एका बाजूला किरण तर दुसऱ्या बाजूला राहुल. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते ऋषिकेश. पहा अजून एक फटका, अतिशय चांगला चेंडू. इथे मात्र चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पहा राहुलचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर लगेच चौकार आला. 2 चेंडू खेळले, 2 चेंडूमध्ये अतिशय चांगला समाचार घेतला या ऋषिकेशनं. इथे मात्र ऋषिकेशनं फलंदाजीसाठी मन जिंकली, परंतु गोलंदाजी करताना थोडं नाराज करतो प्रेक्षकांना. 2 चेंडू फेकले, 10 धावा खर्च केल्या आणि धावफलक जाऊन पोहोचलो 23 आकड्यावरती. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर अकल्पे संघ थोडा बॅकफुटला होता, परंतु आता कमबॅक करताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते किरण आणि राहुलच्या बॅटमधून. तर गोलंदाजी थोडं कानमंत्र देताना स्वतः कर्णधार येतोय. कानमंत्र देणं गरजेचं आहे. अभिषेक ऋषिकेश जवळ येतोय, कानमंत्र देतोय आणि खऱ्या अर्थानं कानमंत्र देणं गरजेचं आहे.
तर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज होतो राहुल. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय किरण आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो ऋषिकेशला. स्पीडअप ठेवा मित्रांनो. इथे मात्र मोठा फटका आहे. आवाज चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण चुकी करेल का. इथे मात्र क्षेत्ररक्षण चुकी करतोय आणि चेंडू सरळ जातोय सीमेरेषेकडे परंतु तिथे क्षेत्ररक्षण येतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि तिथे मात्र फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावफलक जाऊन पोहोचते. इथे मात्र पंच धावा किती 3 धावा पूर्ण केल्या जातात. चांगलं रनिंग द बिनू इतके म्हणावं लागेल. 3 धावा पूर्ण केल्या यशस्वीरित्या आणि धावफलक जाऊन पोहोचलं 26 या आकड्यावरती. इथं चांगलं गोलंदाजी केली होती परंतु क्षेत्ररक्षका अतिशय खराब पाहायला मिळालं आणि जिथे 1 धाव गेली असते तिथे 3 धावा दिल्या गेल्या आणि खऱ्या अर्थाने धावफलक जाऊन पोहोचलो 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते ऋषिकेश. स्ट्राईक वरती किरण. तर पहा आखूड टप्प्याचा चेंडू होता. आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा प्रहार चढवला जातो परंतु लॉंग ऑफचा तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे. तिथे मात्र नितीनने अतिशय सुरेख असा झेल पकडला आणि पहिला गडी बाद होतोय. अक्कलपे संघाचा पहिला गडी कोसळला जातोय आणि खऱ्या अर्थानं थोडा बॅक फुटला जाताना अक्कलपे संघ पाहायला मिळतोय. पहिला विकेटचं पतन होतंय. धावफलक जाऊन पोहोचलंय 29 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऋषिकेशचं कौतुक करावं लागेल. पहा 26 या आकड्यावरती चुकून झालं. तर धावफलक जाऊन पोहोचलो 26 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऋषिकेशचं कौतुक करावं लागेल. पहा तसेच समाजसेवक संदीपजी म्हात्रे साहेबांचे इथं शुभ आगमन होत आहे. स्वागत आहे. या आपल्या स्पर्धेमध्ये आपल्याला विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपलं सहर्ष BCC 1 कास पठार सातारा 22 गाव व 24 गाव असोसिएशनच्या माध्यमातून आपलं सहर्ष या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. तर मात्र इथे कोपर खैराण्याचे समाजसेवक श्री संदीपजी म्हात्रे यांचं देखील इथं आगमन होतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहा एक वाईट चेंडू आला. एक अतिरिक्त धावाली. धावफलक जाऊन पोहोचलं 27 या आकड्यावरती. इतर पहा अतिशय चांगला चेंडू. इथे बॅट इथे मात्र दात मागितले जाते. इथे मात्र पहा दात मागितले जाते परंतु इथे पंचांचा इशारा येतोय नॉट आउट. इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतो ऋषिकेश आणि अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 1 षटकार 1 चौकार आला. त्यानंतरचे मात्र चेंडू आपण जर पाहिले तर अतिशय चांगले हाताळले या ऋषिकेशने. इथे मात्र पहा चांगले दात मागितली गेली. चर्चा केली जाते इथे. तर पहा धावफलक जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. तर ऋषिकेश थोडं महागडं षटक टाकताना पाहायला मिळतोय. 1 चौकार षटकार आला. वाईड देखील त्याच्या चेंडूमधून पाहायला मिळते. तर जांभूळमिरे संघाचा संगणक आणि कोलकर संघाचा संगणक याला विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर राहुल इथं स्ट्राईक वरती आहे. इथे पहा अतिशय चांगला चेंडू आहे. इथे मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेचे. तिथे मात्र क्षेत्ररक्षण नितीन चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले जातात. धावफलक 2 धावेने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचलं. चला जांभूळमिरे संघाचा संगणक आणि आकड्यावरती कोलघर संघाचा संगणक या दोन्ही संघाची संगणक यांना विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर इथे पहा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. 29 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थानं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी समीर गोगावले मैदानाच्या गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहा समीर जांभूळमिरे संघाचा संगणक. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. जांभूळमिरे संघाचा संगणक आपण या टॉस करण्यासाठी. तर पहा मित्रांनो धावफलक जाऊन पोहोचलं 29 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय समीर गोगावले. एक नौका खेळाडू एक युवा खेळाडू आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी या संघाने
पिसानी या संघाने या खेळाडूला गावावरून खास मागवलाय. 300 किलोमीटरचं रनिंग मात्र या खेळाडूने इथे आलाय. 300 किलोमीटर. समीर गोगावले डावखुरा फलंदाज. इथे मात्र समीर गोगावले इथे मात्र वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव मिळते. पहा नौका खेळाडू आहे. पहिली स्पर्धा आहे या समीर गोगावलेची आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नौका खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे आणि युवा खेळाडूंना संधी देणं हे देखील महत्त्वाचं आहे. पहा पहिलीच मॅच आहे, पहिली स्पर्धा आहे ही नवी मुंबईमधील या खेळाडूची. पहा गावावरून खास आलाय हा खेळाडू. तर धावफलक जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय समीर गोगावले. गोलंदाजी मार्कवरती एक डावखुरा गोलंदाज. इथे फुलटॉस चेंडू. फुलटॉसला इथे माफी नाही. चेंडू सरळ ट्रायल होतोय 6 धावांसाठी. बिग 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 षटकार. 6 धावा. या 6 धावाने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. तर कोपर खेळणे समाजसेवक सन्माननीय संदीपजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण या पुढील सामन्याचा आपण नाणेफेक करून घ्यायचा आहे. जांभूळबुरी संघाचा संघनायक या आपण आलात. त्याचबरोबर कोळगर टीमचा संघनायक इथे आहे. मी सन्माननीय श्री संदीपजी म्हात्रे साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायचा आहे. 2 संघांमध्ये ही मॅच होईल. तर नक्कीच इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला जांभळमोरे तर दुसऱ्या बाजूला कोळगर संघाचा नाणेफेकीचा कौल सन्माननीय श्री संदीप दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातो. तर गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय समीर. इथे मात्र पहा पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू सरळ ट्रायल होतोय. बिग 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 षटकार 6 धावांसाठी. इथे मात्र पहा समीरचा चांगला समाचार घेतला जातोय. नौका खेळाडू आहे, त्याच्या समोर एक अनुभवी खेळाडू आहे विजय. खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक 2 षटकार विजयच्या बॅट मधून पाहायला मिळाले. हॅलो. तर जांभूळबुरी संघ हा नाणेफेक जिंकलाय. फिल्डिंग निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय बॅटिंग टीम कोळगर संघाला. यानंतरचा होणारा सामना एक बिग मॅच बिग फाईट तुमच्या समोर येईल. तर चला कृपया स्पीडअप करायचा आहे, वेळ घ्यायचा नाही दोन्ही संघांनी. तर मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल खेळवायची आहे. कृपया विनंती असेल, नो टाइमपास नो मीटिंग, फक्त फायटिंग. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. ओव्हर टू तुषार. तर मित्रांनो इथे नक्कीच कौतुक करेन मी विजयचं. बॅक टू बॅक 2 षटकार आले याच्या बॅटमध्ये आणि खऱ्या अर्थाने मॅचमध्ये रंगत पाहायला मिळाली. बॅकफुटला अकल्पे संघ गेला होता परंतु या 2 षटकार खेचल्यानंतर कमबॅक केलंय खऱ्या अर्थाने याचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते समीर. तेव्हा आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा बिग बिग बिग. इथे मात्र षटकार. इथे मात्र षटकारांची आतिषबाजी केली जाते. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. हा फलंदाज असेल ज्यांनी 3 लगातार षटकार हॅट्रिक मात्र पटकावली. आपण पाहिली सकाळी 4 बॉल मध्ये 4 चौकार आपण पाहिली डॉट बॉलची आणि आज इथं मात्र विक्रम केला जातोय. हल्ला बोल सध्या बघा एवढं महागडं आव्हान होतं 67 धावांचं आणि ते पार करण्यासाठी जेव्हा राहुल भातोसे आणि किरण आला होता आणि किरणची जागा घेण्यासाठी जो फलंदाज मध्ये लागला होता विजय. आणि विजय खरोखर कौतुक करून आपल्या विजयाच्या वाटचालीसाठी नेतोय हा सध्या विजय. SO2 तुषार. नक्कीच सर विजय आलाय आणि विजय करताना आपल्याला पाहायला मिळेल का? खऱ्या अर्थानं अजूनही सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते. 3 बॅक टू बॅक षटकार खेचले. षटकारांची आतिषबाजी मात्र या विजयच्या बॅटमधून पाहायला मिळते. इथे मला पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र एक वाईट चेंडूचा इशारा येतो. एक अवांतर धाव फलक पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय समीर. खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक 3 षटकार आले, 3 चेंडू फेकले आणि 20 धावा खर्च केल्या त्या खेळाडूने आणि धावफलक जाऊन पोहोचतो 49 या आकड्यावरती. अजूनही 18 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल अकल्पे संघाला जिंकण्यासाठी. तर पहा अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऋषिकेश येतोय, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाते. धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलं 51 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं 50 हाफ सेंचुरी अकल्पे संघाने पूर्ण केली. 51 धावफलकावरती लागल्यात आणि हा मात्र अतिशय चांगला चेंडू होता. चेंडूला खोदून काढला आणि 2 धावांसाठी ट्रॅव्हल झाला हा चेंडू. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती समीर तयार. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू हवेत आहे. फटका बसलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण येते, फेकी करे आणि ते मात्र अतिशय चांगला झेल पकडला जातो विशालने आणि खऱ्या अर्थानं
फलंदाज बाद होतोय. विजय मात्र माघारी परततोय आणि ते मात्र मोठा गडी कोसळला जातो. विजयला मात्र माघारी परतावं लागतंय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती, 51 या आकड्यावरती. तर अजूनही सामना दोन्ही साईडला आहे. सामना कोणत्याही कुठेही कसाही फिरू शकतो. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची गोलंदाजाची गरज आहे तो गोलंदाज मात्र समीर आता करताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू हाताळला आणि अतिशय सुरेख असा झेल देखील विशालने पकडला. विजयने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. 3 चेंडूवरती 3 षटकार खेचले आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मनं देखील जिंकली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अनिकेत स्ट्राईक वरती राहुल, नॉन स्ट्राईक वरती अनिकेत आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय समीर गोगावले. तर अजूनही 7 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असेल. अजूनही सामना कुठेही झुकू शकतो. खऱ्या अर्थाने हे क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत हाताळला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही, कारण हा खेळच अनिश्चिततेने पाहिला. इथे मात्र पुन्हा एकदा ट्रायल होते. पुन्हा फुलटॉस होता. फुलटॉसला माफी नाही. इथे चेंडू जातो सरस बिग षटकार 6 धावांसाठी. तर सन्माननीय संदीपजी दादा म्हात्रे यांचा इथं सन्मान होतोय. मी सन्माननीय विठ्ठलजी आयरे BCCI कासपठार उपाध्यक्ष विठ्ठलजी आयरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित्त असा सन्मान करायचा आहे. दादा आपण आलात आणि आमच्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. आपलं अनमोल सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालं त्याच्याबद्दल आम्ही मनपूर्वक आपले खूप खूप आभारी आहोत. तर नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहा समीकरण येऊन पोहोचले. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे अकल्पे संघाला. खऱ्या अर्थानं अतिशय चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळाले. एका बाजूला राहुल, दुसऱ्या बाजूला विजय होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अनिकेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक वरती आपण राहुल पाहतोय. तर गोलंदाज नितीन वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी ते मात्र बिग 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 षटकार लॉंग ऑन लॉक. आमच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. पहा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉसला माफी नाही. चेंडूला सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या गलीमधून फेकून दिला सरळ 6 धावांसाठी. इथे मात्र धावफलक जाऊन पोहोचले 63 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण येऊन पोहोचले 5 चेंडू 4 धावांची गरज. 4 धावा 5 चेंडू. तर पहा अकल्पे संघानं मात्र अतिशय चांगलं कमबॅक केलं. खऱ्या अर्थानं अतिशय चांगली फटकेबाजी केली आणि आपल्या विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय हा अकल्पे संघ. इथे मात्र बेल्स उडल्या जात आहेत. इथे मात्र विकेटचं पतन होत आहे आणि अनिकेतला मात्र माघारी परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला परंतु तदनंतरच्या दुसऱ्या चेंडूवर लगेचच विकेटचं पतन केलं. तू वार करणार तर मी पलटवार करणार हे मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अजूनही समीकरण असेल 4 चेंडू 4 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. अकल्पे संघाला 4 धावा 4 चेंडूमध्ये. तर खऱ्या अर्थानं अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश येथून नॉन स्ट्राईक वरती आपण राहुल पाहतोय. आघाडीचा फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. तो ठोकून बसलाय आणि खऱ्या अर्थानं चांगला खेळ दाखवतो. मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी संघर्ष करतोय. कौशल्य मात्र पणाला लावतोय हा एका बाजूने राहुल. तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय नितीन. स्ट्राईक वरती आपण पाहतोय गणेश. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय राहुल आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय नितीन. 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असेल. पहा नितीन सज्ज होतोय. पहा इथे अतिशय चांगला चेंडू परंतु इथे अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. इतर मित्र काय घडतंय काय बिघडतंय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथे मात्र पंच एक धाव मिळते लेगबायच्या स्वरूपामध्ये. एका धावीने धावफलक जातंय. धावफलक जाऊन पोहोचलं 64 या आकड्यावरती. पहा आता मात्र समीकरण येऊन पोहोचले 3 चेंडू 3 धावा. खऱ्या अर्थानं नितीनचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु दुसऱ्या चेंडू 2 चेंडू अतिशय चांगले हाताळले गेले. अजूनही समीकरण असेल 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतं, काही घडू शकतं, काही बिघडू शकतं.
कारण शेवटचा जोपर्यंत चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल असं सांगू शकत नाही. ते अतिशय चांगला चेंडू, परंतु चेंडू सरळ ट्रॅव्हल होते सीमारेषेच्या पलीकडे. इथे मात्र अक्कलपे संघ विजयी होतोय. खऱ्या अर्थानं अक्कलपे संघाचं अभिनंदन करेन आणि पुढील मॅचसाठी शुभेच्छा देईन. तर पिसानी या संघाला देखील या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी झाला, तुम्ही चांगला खेळ दाखवला, तुमचं देखील हार्दिक अभिनंदन असेल. तर चला जांभूळविरे संघ आपण तयार राहायचं लगेच. हा बिग मॅच तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर स्टायलिश ऑफ द प्लेअर, मॅन ऑफ द मॅच राहुल भातोसे, मॅन फ्रॉम अकालपे यायचंय. आपण आपलं इथं मॅन ऑफ द मॅच आपण किताब घेऊन जायचंय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी बघा. पहिल्या